नमस्ते. निशा ऑकल्ट सायन्समध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत. मी आज थोडं नावाविषयी बोलणार आहे. म्हणजे आपलं नाव आणि आपल्या बिझनेसचं नाव. जसं की आपलं नाव जेवढं महत्त्वाचं असते, तसंच आपल्या बिझनेसचं नाव पण जर जो मालक असते म्हणजे जो बिझनेस करणारा ओनर असते, त्याच्या कुंडलीला जर अलाईन नसेल, तर तुम्हाला खूप चढ-उतार तुमच्या बिझनेसमध्ये दिसू शकतात. आणि ते तुम्हाला जर त्या सगळ्यांवरती जर काम करायचं असेल किंवा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की तुमच्या बिझनेसचं नाव आणि जे कोणी ओनर आहेत त्यांच्या कुंडलीनुसार ते नाव त्याला शुभ फलदायी आहे की अडचणीचं आहे, हे जर जाणून घ्यायचं असेल किंवा तुमच्या नावाबद्दलसुद्धा म्हणजे तुमच्या नावाने तुमच्या कुंडलीतील कोणतं घर ॲक्टिव्ह होते आणि त्याची नेमकी कशी एनर्जी तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये लागते, हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की मला संपर्क करू शकता. तुम्ही डायरेक्ट मेसेज पाठवू शकता. त्याच्यामध्ये तुमची डेट ऑफ बर्थ, तुमची जन्मवेळ आणि जन्मठिकाण पाठवावं लागेल. आणि तसंच तुम्ही तुमच्या बिझनेसचं नाव पण त्याच्यामध्ये टाकू शकता. मी चेक करून तुम्हाला नक्की त्यावरती उपाय सांगेन. अगदी खूप सोपे उपाय आहेत याच्यावरती आणि याच्यामुळं तुमच्या बिझनेसला तरी ग्रोथ मिळेलच. तसंच तुम्हाला तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये ज्या काही येणाऱ्या अडचणी आहेत त्या पण कमी करण्यासाठी नक्की या सगळ्याची तुम्हाला खूप मदत होईल. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्रमंडळींच्या बरोबर शेअर करू शकता आणि त्यांना पण याबद्दल सांगून त्यांना पण याची माहिती देऊ शकता. नमस्ते.